115 CPC बद्दल कुणी जजमेंट्स वाचली आहेत? आधी 115 CPC काय माहिती का? तर रिव्हिजन असेल तर रीट 227 खाली होत नाही, बरोबर आहे? त्याच्यावरती जजमेंट्स आहेत. किती जणांनी वाचली आहेत? यू मस्ट रीड, यू मस्ट रीड. जाऊन परत वाचा एकदा. रिव्हिजन 115 चा कधी होतो आणि कधी 227 चा पिटिशन होतो. विल अ रिव्हिजन बी अ अल्टरनेटिव्ह रेमेडी? दुसरं असं आहे, एका रिव्हिजनवर दुसरा रिव्हिजन होतो का? उदाहरणार्थ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये रिव्हिजनची प्रोव्हिजन आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये रिव्हिजनची प्रोव्हिजन आहे. कलेक्टरच्या ऑर्डरवर रिव्हिजन कमिशनरकडे, कमिशनरनी निकाल दिला, त्याच्यावर सेकंड रिव्हिजन गव्हर्नमेंटकडे होईल का? Is a order passed in revision revisable? Of course by another authority, higher authority. ह्याच्यावर खूप केस लॉ आहे. ज्यार्थी लोक हळूहळू हो नाही चालले म्हणजे नक्कीच ग्रे एरिया आहे. प्लीज गेट इट क्लॅरिफाईड. देर आर जजमेंट्स विच से second revision is not maintainable. There are judgments which say second revision is maintainable. When is it maintainable? When is it not maintainable? Please go and see. Next. अपील आणि 227 याच्यात फरक आहे. दो इट इज अकीन टू अपील, इट्स नॉट अन अपेलेट ज्युरिस्डिक्शन. का? काय फरक आहे? टू टू सेवन आणि अपील यात काय फरक आहे? व्हॉट इज द पॉवर विच अन अपेलेट कोर्ट हॅज विच अ हाय कोर्ट डझंट हॅव इन 226? आणि 227 मध्ये? आणि व्हॉट अबाउट फॅक्ट्स? 227. Okay. Suppose the judge passing an order, lower court judge, has said that bona fide requirement ची केस आहे. समजा लँडलॉर्डला स्वतःला घरी राहायला पाहिजे, भाडे करायला जा म्हणतो, जात नाही, केस फाईल केली, ठीक आहे. एव्हिडन्स मध्ये त्यांनी म्हटलं माझ्या घरात 15 फॅमिली मेंबर्स राहतात, आम्ही 2च खोल्यात राहतो, अपुरी पडते. कोर्टाने लिहिलं 5 राहतात. करेक्ट. Therefore, finding of fact cannot be interfered in 227 is a general law. But if the finding is perverse, for example, नेहमीचे जे उदाहरण सांगतात 2 + 2 is 5 or 2 + 2 is 3. If the lower court says it is perverse, then the court can interfere. बरोबर आहे? This is the difference between an appellate and 227 court. 227 कोर्टात फाइंडिंग ऑफ फॅक्ट ओपन नाही. अपिलामध्ये फाइंडिंग ऑफ फॅक्ट इज परमिसिबल. आणि आता साळुंकेंनी म्हटल्याप्रमाणे ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स. कोर्ट विल नॉट रीअप्रिशिएट एव्हिडन्स इन 227. इन अपील कोर्ट कॅन रीअप्रिशिएट एव्हिडन्स. फॉलो? एस्पेशली रेंट ॲक्ट मॅटरमध्ये खालच्या कोर्टातनं डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील होतं. Appellate court can consider the entire evidence, reappreciate and come to a different conclusion. But the High Court cannot in 227. Now especially that is what I say, correct errors of fact unless perverse. बरोबर आहे? Keeping subordinate courts within their bounds. हा एक महत्त्वाचा विषय, substantial failure of justice. Unless there is a substantial failure of justice, a court, High Court will not interfere in 227. समजलं? हा फार महत्त्वाचा इश्यू आहे. Only because the lower court's order is illegal or for any reason unsustainable, that by itself may not be a ground for the court. जेव्हा केव्हा तुम्ही रेस्पॉन्डंट म्हणून अपियर होता तेव्हा एक शेवटचं अस्त्र असतं. सगळे तुम्ही चालवले बाणबीन, काय जज घायल झाला नाही, हे शेवटचं अस्त्र आहे. You can point out to him, totally considering the whole circumstances, there is no substantial failure of justice and therefore the court should not interfere. Followed? Next.
मटेरियल ऑन रेकॉर्ड, पॉसिबल व्ह्यू, जे आपण आधी बोललेलो आहे. 227 मध्ये वेगवेगळ्या विषय हाताळायला मिळतात. फॉर एक्झाम्पल रेंट ॲक्ट, लेबर लॉ, कोऑपरेटिव्ह, पब्लिक ट्रस्ट. आणखीन काय सांगता येईल? कुठली ऑर्डर 227 मध्ये चॅलेंज करता येईल हायकोर्टात? रेंट ॲक्ट झालं, लेबर लॉ झालं, कोऑपरेटिव्ह झालं, पब्लिक ट्रस्ट झालं. उदाहरण सांगा, लॉ सांगा ना, कुठला लॉ? कुठला लॉ? व्हेरी वेल, व्हेरी वेल. एनिथिंग एल्स? एनिथिंग एल्स? ओके, एनिथिंग एल्स? सगळ्यात महत्त्वाचं विसरताय तुम्ही, स्कूल ट्रिब्युनलचा ऍक्ट. टीचर्स, दॅट व्हेरी इम्पॉर्टंट फील्ड. टीचर्स आहेत. MRTP, येस. देर आर व्हेरियस सो मेनी आस्पेक्ट्स अबाउट इट. आम्हाला 1 तास दिला होता. मी 6 स्लाइड्स आणल्या होत्या, त्यातली एक थँक्यूची पण आहे, त्यामुळे 12 मिनिटाची एक समजा. सो वी विल स्किप ओव्हर दिस. रिटा सर्शरर आहे, कारण ते 60च्या ह्याच्यात आलेलं आहे. आय डोंट वॉन्ट टू रिपीट. नाव आर्टिकल 226 वर्सेस 227. ओव्हरऑल दोन्ही बघितल्यानंतर आपण चर्चेमध्ये बघितलंच आहे. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट इज 226. 227चं सगळ्यात ओरिजिन वेगळं आहे, स्कोप वेगळा आहे, मॉडेल वेगळं आहे, पूर्णपणे दोन्ही वेगळे. जरी रिझल्ट बऱ्याच वेळेला सेम असतो. रिझल्ट म्हणजे असं, ऑर्डर इज क्वास्ट अँड सेट असाइड, डिसिजन इज क्वास्ट अँड सेट असाइड. 226 मध्ये आणि 227 मध्ये महत्त्वाचा फरक हा आहे की 226 मध्ये समजा एखादं टेंडर आहे, टेंडर X ला दिलं, चुकीचं आहे, कोर्ट कॅन सेट असाइड दॅट टेंडर. कोर्ट कॅनॉट से दॅट अवॉर्ड इट टू A. व्हॉट द कोर्ट कॅन से इज डिसिजन मेकिंग प्रोसेस. मी सांगितल्याप्रमाणे नॉट द डिसिजन. डिसिजन मेकिंग प्रोसेस इज रॉंग. फ्रॉम अ पर्टिक्युलर पॉइंट इट वेंट रॉंग. So I set aside everything, go back to that position. As against this 227 मध्ये काय होतं की समजा तुमचा अमेंडमेंटचा अर्ज आहे, प्लेंट अमेंडमेंट रिजेक्ट केला खालच्या कोर्टाने, तुम्ही 227 मध्ये आला, कोर्ट मे सेट इट असाइड अँड देन अलाउ युअर ऍप्लिकेशन. कोर्ट नीड नॉट से गो बॅक टू द सिव्हिल कोर्ट नाउ, rehearing. Court can, of course court can, but it is not necessary. Court can say so. But in 226 it is, the court doesn't have a power to substitute the decision of the lower authority or subject to which the matter has come to it. कळलं? फॉर एक्झाम्पल आता टेंडरचे जे आपण उदाहरण घेतोय की टेंडर असतात, टेंडरचे 2 पार्ट असतात जनरली, टेक्निकल बीड, फायनान्शियल बीड. आधी तुम्ही टेक्निकल बीड मध्ये म्हणजे टेक्निकली क्वालिफाईड झाला की मग तुमचं फायनान्शियल बिल उघडलं जातं आणि फायनान्स मध्ये सगळ्यात लोअर मोस्ट कोण असेल त्याला टेंडर मिळतं. आता हे टेक्निकल बीड चा प्रोसिजर फॉलो करत असताना जर काही चूक झाली असेल तर कोर्ट विल सेट असाइड एंटायर प्रोसिजर आफ्टर दॅट मिस्टेक वेअर इट हॅज ऑकर्ड, रेलिगेट पार्टीज बॅक टू दॅट पोझिशन आणि तिथून परत पुढे टेंडर प्रोसेस सुरू होईल. कोर्ट कॅनॉट से की हा प्रोसिजरचा हा पार्ट चुकलाय तर तो मी सेट असाइड करतो, त्याच्या जागी मी प्रोसिजर फॉलो करतो, मी डिसिजन देतो. नो, दॅट्स नॉट पॉसिबल. दॅट इज पॉसिबल इन 227. देन ज्युरिस्डिक्शन, ओरिजिनल अँड सुपरवायझरी, हे तर आपण बघितलंच आहे. पार्टीज ॲज रेस्पॉन्डंट, नेचर ऑफ रिलीफ. बऱ्याच वेळेला असं दिसून आलेलं आहे, प्लीज डोंट कमिट दॅट मिस्टेक, अदरवाइज दिस exercise which I am doing today, I will not allow you to do this mistake, otherwise this is waste. बऱ्याच वेळेला 227 मध्ये जज ना पार्टी करतात रेस्पॉन्डंट म्हणून. का तर त्या जजनी ऑर्डर पास केलेली असते. वन ऑफ द रेस्पॉन्डंट इनव्हेरिएबली, when I was a judge, though for a short while, I have seen many petitions where civil judge junior division Islampur, he is made respondent. Why? Because he has passed an order. Why have you made him a party? Because in 226 I had made collector party while challenging his decision. Why not here? Wrong. In 227 you are not supposed to make.
judge at least party when it is a judicial order. Then last but not the least, एक घंटा हुआ? अरे petition mentions both these articles then appealable. हा एक फार मोठा विषय आहे. लेटर्स पेटंट अपील किती जणांना माहिती आहे? व्हॉट इज अ लेटर्स पेटंट अपील? ओके, व्हॉट इज बेसिकली लेटर्स पेटंट? ते काय कॉपीराइट आहे का पेटंट आहे का काय आहे? आता मात्र सनद परत घ्यायला लागला, ऑप्शनच नाही. No, what is basically letters patent? See, the whole High Court itself is established under letters patent. You must open and see what is letters patent. Please do that first thing in the morning tomorrow. Tomorrow कधी संपतंय तुमचं हे? लेटर्स पेटंट प्लीज वाचा. जो कोणी वाचेल तो दुसऱ्याला सांगा, जरा स्प्रेड होऊ द्या नॉलेज. शेअर दिस लेटर्स पेटंट. आणि लेटर्स पेटंट अपील म्हणून असतं. लेटर्स पेटंट अपील म्हणजे सिंगल जज जेव्हा एखादी गोष्ट डिसाइड करतो त्याच्यावरती अपील डिव्हिजन बेंच डबल जजेस कडे होतं, त्याला आपण लेटर्स पेटंट अपील म्हणतो. ते म्हणजे इंट्रा कोर्ट अपील सुद्धा त्याला म्हणतात, करेक्टली त्यांनी सांगितल्याप्रमाणे. हे अपील कधी होतं कधी होत नाही, ही जजमेंट्स वाचा. त्याचं कारण असं आहे की 226 मध्ये लेटर्स पेटंट अपील होतं, 227 मध्ये लेटर्स पेटंट अपील होत नाही. हा फार महत्वाचा फरक आहे. आणि ही तिन्ही जजमेंट जी आहेत, चारही जजमेंट्स, त्यामुळे लेटर्स पेटंट अपील कधी होतं कधी होत नाही. कारण 226 ला होतं, 227 ला होत नाही, याच्यात काही वाद नाहीये. या जजमेंट्स मध्ये 226 आणि 227 मधला फरक काय हे सगळ्यात महत्वाचं यात सगळ्यात दिलेलं आहे. हे चार जजमेंट जर वाचली तर तुम्हाला बाकी काही बघायला नको. यू विल कम टू नो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 226 अँड 227. फॉलो? बस पुरे? चला, थँक्यू. असं म्हणतात की चांगला वकील तो असतो who knows where to stop. I don't want to spoil my reputation, whatever little I have. So, thank you very much. आता काही प्रश्न असले तर बोलूया. प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्यापूर्वी या विषयाला थोडं वसंतराव साळुंके साहेब हे कन्क्लूड करणार आहेत. पण तत्पूर्वी मला या पार्टिसिपंट्सला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे की आपण आपल्या समोर येणारी जी वक्ती आहेत ही या क्षेत्रातली फार मोठी मंडळी आहेत. ज्यावेळेस आपण त्यांना प्रश्न विचारतो त्यावेळेस थोडं आपण उभं राहून जर त्यांना विचारलं, त्यांचा सुद्धा आपण एक थोडासा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे. मित्र, कुंभकोणी साहेबांनी अत्यंत समर्पकरित्या आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवडायचा संदर्भ देऊन 227 आणि 226 खालच्या रिट पिटिशन मध्ये जो काय डिफरन्स आहे ते आपल्या पुढे सांगितलेलं आहे. काही प्रश्नावर जिथं खूप वेळ द्यायचा तिथं उदय वारंजीकरांसाठी त्यांनी फील्ड सोडलेलं आहे. ज्या दिवशी आपल्याला लवकर सेशन संपेल त्या दिवशी हा विषय उदय निश्चित घेईल आणि मग त्यांची बॅटिंग ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमवर. फक्त एक अपेक्षा होती की मला असं वाटलं होतं की
विषय ओपन करताना कुंभकोणी साहेब हे जे काही ज्युडिशियल डिस्क्रिशन आहे, पर्टिक्युलरली 226, 227 वापरताना याच्यावर जर काही थोडं डिटेल बोलले असते तर माझ्या ट्रायल कोर्टच्या मित्रांना त्याचा बराच फायदा झाला असता. कारण आम्ही जिथं हायकोर्टात प्रॅक्टिस करतो तिथं ज्यावेळेस हा डिस्क्रिशनचा प्रश्न येतो त्यावेळेस माझ्यासारख्या 25-30 वर्षे प्रॅक्टिस केलेल्या वकिलाला सुद्धा हा डिस्क्रिशन कशाची खातात हे काही लवकर कळत नाही. बऱ्याच मॅटरमध्ये ऑन फॅक्ट्स डिफरंट ओपिनियन कोर्ट फॉर्म करतं. पण बऱ्याच वेळेस असा प्रश्न येतो की डिस्क्रिशन किती प्रमाणात वापरायचं, कारण हे काही कुठे डिफाईन केलेलं नाही. अनेक जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने ते रेग्युलेट केलेलं आहे की डिस्क्रिशन म्हटलं तरी इट शुड बी एक्झरसाइज ज्युडिशियसली, एवढंच नेहमी सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. पण अनेक वेळेस असा प्रश्न येतो अनेक मॅटरमध्ये आमच्या निदर्शनात की एक वाईट डिस्क्रिशन आहे म्हणून जे काही पॉझिटिव्ह, ज्याला आपण प्रॅक्टिसमध्ये पॉझिटिव्ह जजेस म्हणतो आणि जनरली आपल्याला जो रिलीफ देतो त्याला आपण पॉझिटिव्ह जज म्हणतो, की असं वाटतं की आहे याच्यात काहीतरी देण्यासारखं पण जज देतो. त्यामुळे काही जजेस 226चा स्कोप एवढा वाईड आहे की त्याला फक्त स्काय इज द लिमिट असं समजून ते एक्झरसाइज करतात. आणि जे ट्रायल कोर्टला फक्त आता साहेबांनी सांगितलं की 2+2 म्हणजे किती, तर 4. ट्रायल कोर्टला विचारणं तेवढा स्कोप असतो. जो काय प्रोसिजर आहे, जो लॉ आहे त्या फ्रेमवर्कमध्ये बसूनच फक्त 2+2 म्हणजे 4. तर रीटमध्ये एवढा वाईड स्कोप आहे की जसं कुंभकोणी साहेबांनी सांगितलं जिथं लॅकून आहे त्याचा बेनिफिट घेऊन म्हणा किंवा आहे त्या प्रोव्हिजन्सचा त्याला वाईड स्कोप देऊन ते फक्त 226 खाली कधी असं म्हणू शकतात की 2+2 म्हणजे 5 आणि त्या प्रमाणात रिलीफ देऊ शकतात. बाकी 226चा स्कोप साहेबांनी सांगितलं, साठी साहेबांनी सांगितलं की त्याला लिमिट नाही. आणि सुप्रीम कोर्टला जो 32 खाली ज्युरिडिक्शन आहे त्यापेक्षा स्कोप वाईड आहे 226 खाली. सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे तसे की 226चा स्कोप किती आहे. आमच्याकडं कोर्टात रिलॅक्स मोडमध्ये कधी जजेस सहज म्हणू शकतात, म्हणतातही नेहमी की वी कॅन इश्यू रिट टू प्रिव्हेंट एनिथिंग एक्सेप्ट डिलिव्हरी. गमतीनं आमच्या कोर्टात बालकृष्णन चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे चीफ जस्टिस असताना कोर्टात फंक्शनमध्ये आमच्या एका ॲडव्होकेटनी भाषण केलं. त्यांनी सांगितलं की हायकोर्ट हॅज सो वाईड पॉवर्स अंडर आर्टिकल 226 दॅट कोर्ट कॅन स्टॉप द फ्लाइंग प्लेन. आता बरेच जणांना प्रश्न आला का तर कसं करायचं आहे की असं करता येईल का. आमच्या जजेसनी सांगितलं ठीक आहे ऑर्डर करता येईल पण ते रिजनेबल असावी. निदान पेट्रोल आहे तोपर्यंत ते थांबेल, फ्युएल संपल्यावर काही थांबणार नाही. अशा काही ऑर्डर करता येणार नाहीत की ज्या कुठे एक्झिक्यूट करता येणार नाहीत किंवा ज्याची अंमलबजावणी करता येणार नाही. पण ॲटलिस्ट अंमलबजावणी करता येईल अशा ऑर्डर्स 226 खाली पॉवर्स एक्झरसाइज करून हायकोर्ट पास करू शकेल. त्याच्यामुळे डिस्क्रिशन काय तर प्रश्न येतो हायकोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्याला जो पॉझिटिव्ह थिंकिंगचा जज आहे किंवा ज्याला काहीतरी द्यायचं आहे तो अनेक प्रकारे ते मॅटर 226 खाली कसं बसतंय. अनेक सुप्रीम कोर्टचे जजमेंटचा आधार घेऊन काहीतरी ऑर्डर देऊन प्रोटेक्ट करतं पिटिशनरला किंवा काहीतरी एखादा पब्लिक इश्यू असेल तर काही ऑर्डर करतात. तिथं जे डिस्क्रिशन यूज केलं जात आहे तेही डिस्क्रिशनच आहे.
आणि बरेच जजेस असे आहेत, नो नो विल नॉट एक्झरसाइज ऑल डिस्क्रिशन. ते डिस्क्रिशनच यूज करतात, पण काही न देण्यासाठी डिस्क्रिशन यूज करतात. तेही डिस्क्रिशनच नाही, त्याला कुठेही लिमिट नाही. वापरायचं ठरलं तर स्काय इज द लिमिट, नाही वापरायचं ठरलं तर ते वापरायचंच नाही. त्यामुळे अडचण अशी होते की सुदैवाने आशिष देशमुखच्या मॅटरमध्ये कुंभकोणी साहेबासारखे पॉझिटिव्ह थिंकिंगवाले जज येतात, त्यांना मोठा रिलीफ मिळून जातो. दुर्दैवाने माझ्यासारख्या पिटिशनमध्ये आय विल नॉट एक्झरसाइज डिस्क्रिशन दो आय एम हॅव्हिंग द पॉवर्स असे म्हणणारे जजेस आले, मला काहीच मिळत नाही. माझा पक्षकार म्हणतो सारखंच मॅटर होतं साहेब, त्यांना मिळालं तुम्हाला कसं नाही मिळालं. त्यामुळे डिस्क्रिशन जे आहे ते मात्र कुठं फारसं रेग्युलेट झालेलं नाही. एवढाच फक्त ह्या 226 खालचा एक लॅकून आहे. 227 खाली बऱ्याच वेळेस पूर्ण रेग्युलेट झाल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स किंवा सबऑर्डिनेट कोर्टने पास केलेले ऑर्डर्स हे बऱ्या प्रकारे रेग्युलेट झालेले असल्यामुळे ते सेटासाइड होतील, मेंटेन होतील, तो भाग वेगळा. आणि म्हणूनच इंट्रा कोर्ट अपील प्रोव्हाइड केलेलं आहे. जर तेही जजमेंट चूक झालं तर मग सेकंड डिव्हिजन बेंचमध्ये त्याचं अपील फाईल करू शकतो आपण. साहेबांनी सांगितलं जसं की रिव्हिजनमध्ये सेकंड रिव्हिजन, कारण म्हणजे बरेच वर्ष कोऑपरेटिव्हमध्ये सेकंड रिव्हिजन परमिसिबल आहे असे जजमेंट होते. नंतर तो लॉ सेटल झाला आहे. आता हायकोर्टने व्ह्यू घेतलेला आहे की नो, सेकंड रिव्हिजन इज नॉट परमिसिबल. आपल्याकडे काही ॲक्टमध्ये तशा तरतूद आहेत की जिथं 2 ॲक्ट किंवा 2 रिव्हिजन आहेत. जर MLR कोड जे काय तहसीलदारने ऑर्डर पास केली असेल त्याचं फर्स्ट अपील टू द सब डिव्हिजनल ऑफिसर, then again second appeal to the collector and then revision to the commissioner. त्याच्यानंतर 2 प्रोव्हिजन असे आहेत 249 आणि 258 MLR कोडमध्ये की नेहमी कन्फ्युजन होतं की परत एक रिव्हिजन आहे का नाही. बरेच जजमेंट असे की आणखी एक रिव्हिजन टू स्टेट गव्हर्नमेंट काही सांगतात नाही. इसेन्शियल कमोडिटीज खाली आपल्याकडे जे शेड्यूल कमोडिटीज रेग्युलेशन फिक्स केलेले आहेत त्यात स्पेसिफिकली 2 रिव्हिजन प्रोव्हाइड केलेले आहेत. रिव्हिजन टू द कमिशनर अगेन्स्ट द डिसिजन ऑफ इन रिव्हिजन, देन अगेन रिव्हिजन टू द स्टेट गव्हर्नमेंट. काल एक मॅटर चालले त्याने हायकोर्टात असाच प्रश्न आला, रिव्हिजन लास्ट आणि त्यानंतर रीट असा जो एक आपला जनरल समज आहे. साहेबांनी आता क्लिअर केलं की MLR कोड खाली रिव्हिजन मध्ये जर खालचा डिसिजन रिव्हर्स केला तर अगेन देर इज प्रोव्हिजन ऑफ अपील टू द स्टेट गव्हर्नमेंट. फर्स्ट अपील, सेकंड अपील, रिव्हिजन आणि अगेन अपील टू द स्टेट गव्हर्नमेंट ही एकच प्रोव्हिजन फक्त MLR कोड खाली आहे. अशा मॅटरमध्ये जर रिट पिटिशन झालं तर सिंगल जज फक्त हे डिसिजन करेक्ट आहे का, लिगल आहे का एवढंच पाहू शकेल. पण इफ इट इज अंडर आर्टिकल 226 then some law even can be laid down by the division bench. आणि म्हणून अपिलेट साइड रूल्समध्ये कुठले मॅटर सिंगलकडे जातील आणि कुठले मॅटर डिव्हिजनकडे जातील हे आपल्याकडे रेग्युलेट केलेलं आहे. आणि त्याच बेसिसवर मग इंट्रा कोर्ट अपील कुठल्या जजमेंट खाली जाईल आणि कुठल्या जजमेंट खाली नाही जाईल हा प्रश्न येतो. हायकोर्टात प्रॅक्टिस करणारी तर बरीच मंडळी आहे. प्रश्न एवढाच एक आमच्या पुढे नेहमी होता, 226 खाली आणि 227 खाली एक पिटिशन दाखल झालेलं आहे सिंगल जजकडे. पिटिशन इज अंडर बोथ द आर्टिकल्स. इफ मॅटर इज डिसाइडेड अंडर आर्टिकल 226 then LP is maintainable before the division bench. But supposing some judges are passing such orders, petition filed under article 226 and 227 is decided by the London single judge. But while concluding the matter, the London judge observes that I am exercise discretion under article 226 and therefore no interference petition dismissed. Now whether appeal is maintainable or not, question was raised before the division bench. One judge says that no,
The learned single judge exercise jurisdiction under Article 227 only. Therefore, it is not maintainable. Another positive just says that petition was filed under Article 226 and 227. It is entertained, decided. How learned judge can say that I have exercised powers only under 226, 227? Then this is non-exercise of jurisdiction under 226. Then whether appeal is maintainable or not. But now that issue is settled by the Honorable Apex Court. Apex Court has held that even though judge says that I exercise jurisdiction under 227, but nature of the order is such that it says that it shows that powers under Article 226 are exercised, then inter-court appeal is maintainable. That is just a difference in between 226 and 227. I think that today's resource person has elaborately discussed all these things. And what was the expectation of our senior colleague, that we should go with some doubts in the mind and then consider those judgments and some suggestions given by our senior that should be followed. I am thankful for patience hearing given by all the audience. I am thankful to Ashutosh Kumbhakorni, who has given spent the valuable time amongst us. Thank you. Thank you. धन्यवाद साळुंके साहेब. आदरणीय कुंभकोणी साहेब यांनी आपल्या अत्यंत अशा अमूल्य अशा वेळातून वेळ काढून सुट्टीचं काळ असताना सुद्धा वास्तविक पाहता मुंबई उच्च न्यायालयाचे जेवढे काही सिनियर ॲडव्होकेट्स आहेत ते सुट्टीमध्ये सहसा असा आपला वेळ देण्याचं टाळतात, परंतु सरांनी आवर्जून सांगितलं की मला ज्यावेळेस नवीन लॉयर्सला एनकरेज करण्याकरिता या क्लेबच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये माझा समावेश तुम्ही लोक करत आहात, आवर्जून मी येईल. आणि त्याप्रमाणे सरांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन आज इथं आलेत, त्याबद्दल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि असंच आपलं सहकार्य या पुढील क्लेबला सुद्धा राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला हा दुपारच्या सत्राचा आत्ताचा हा कार्यक्रम संपला, यानंतर एक 10 ते 15 मिनिटाकरता आपण चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तत्पूर्वी एक सांगायचं असं की मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती जोशी साहेब सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांचा जो विषय आहे तो थोडा, जर आपण बघितलं 2 विषय त्यांच्याकडे आपण दिलेले आहेत आणि या 2 विषयाकरता टाईमचं बंधन, कारण की आता हे सगळ्यात शेवटचं सत्र आहे, त्याच्यामुळे वेळेचं बंधन मनात राहणार नाही अशी एक मानसिक तयारी ठेवून आपण सर्वांनी इथे बसायचं आहे. आणि आपल्याला अतिशय चांगल्या शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये ते सांगण्यासाठी इथे आल्यात, नागपूरवरून मुद्दाम आलेत. त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्यांचा जो काही त्यांचं मार्गदर्शन आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आता एक 10-15 मिनिटं आपण रिफ्रेशमेंटसाठी आहेत. आपण फ्रेश होऊन एक आपलं माइंड परत पुन्हा फ्रेश झाल्यानंतर परत इथं यायचं आहे आपल्या सर्वांचे. धन्यवाद. गुड आफ्टरनून. आजच्या या आपल्या दुपारच्या 3ऱ्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय श्री अंबादास जोशी साहेब. त्यांच्यासोबत व्यासपीठावर आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल गोवर्दीपे साहेब. या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आलेल्या अतिथींचं स्वागत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष कोंडे देशमुख साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊ.
यानंतर आपल्या जास्त वेळ न घेता आदरणीय जोशी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणाला सुरुवात करावी. मी मराठीत बोलावं अशी सूचना आहे. मराठीत बोलायला मी सुरुवात करणार आहे. जिथे अडेल तिथे इंग्रजी वापरणार आहे आणि इंग्रजी अडलं तर मराठी आहेच. बार काउन्सिल करत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि एकदा प्रवासात कोकणात गेलो असताना कळलं कोणाला तरी की हायकोर्ट जज झालेत. मग गेलो, या म्हणाले बारमध्ये चहाला. मग चहा प्यायल्यानंतर म्हणाले काहीतरी बोला. तर मी म्हणलं बाबा मी सिनियर वकिलांसाठी बोलतो, ज्युनियरसाठी बोलत नाही. मग सगळ्यांना वाटलं आता हे काय संकट आहे. तर मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही जर ज्युनियर्सना शिकवलं नाही तर तुम्हाला स्वर्गात प्रवेश नाही.